नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे दिशा सालियन आत्महत्येविषयी. दिशा सालियन यांच्या आत्महत्येवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. नारायण राणे आणि त्याचबरोबर नितेश राणे यांनी दिशा सालियन यांच्या आत्महत्येवरून प्रश्न उपस्थित केल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियन यांच्या मुंबईतील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळेस दिशा सालियन यांच्या आईवडिलांनी मुलीच्या मृत्यूवरून घाणेरडं राजकारण सुरू असल्याचा गंभीर आरोप केलाय. मुलीच्या मृत्यूनंतरही तिला बदनाम केलं जात असल्याचा गंभीर आरोप दिशाच्या आईनं केलाय. तर मुलीच्या मृत्यूवरून सुरू असलेले आरोप थांबवण्याचं आवाहन त्यांनी केलंय. कुटुंबीय आणि मुलीची बदनामी करणं थांबवा असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे. आणि इतकंच नाही तर राजकीय नेत्यांनी आम्हाला जगू द्यावं, आरोप करून बदनामी करू नये. बदनामीमुळे आमच्या जीवाचं बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी राजकीय नेत्यांवरच असणार असल्याचा इशारा दिशाच्या पालकांनी दिलाय. ऊपर इतना सब हो गया, इतना 2 साल तक होने आया, फिर भी बंद किया था केस, फिर भी ये लोग निकल के फिर से हमें परेशान कर रहे हैं. ये क्या है? ये राजनीति की वजह से हम मेरी मारी गई हुई बच्चे का आत्मा को शांति नहीं मिलेगा. हम दिन दिन मर रहे. ये लोग की वजह से हमें जीने का ये मन नहीं करता. अभी हम भी कुछ करेंगे, मरेगा तो ये लोग की जिम्मेदारी होंगे. ये राजनीति कोई भी हमें नेता हो, अभिनेता हो, कोई भी हो, हमें अभी परेशान मत कीजिए, हमें भी जीने दीजिए. जब भी मारे थे तभी अपने घर पे ही थी, अपने ही घर पे थी वो. और उसका सब क्लोज फ्रेंड उसके साथ था. फ्रेंड ही है और वो बचपन से लोग एक साथ में फ्रेंड्स थे, वो लोग ही थे, दूसरा कोई नहीं था. बीजेपी लीडर कुछ दावा कर रहे कि उनके जो फ्रेंड है वो गायब हो चुके हैं राहुल करके. नहीं, गायब का वो लोग ने कुछ गलत नहीं किया गायब होने के लिए. अभी पुलिस बुलाने तो अभी आ जाएगा वो लोग. अभी हम लोग बुलाएंगे, हम लोग अभी आ जाएंगे वो लोग. तर प्राथमिक तपासाच्या अहवालानंतरच पुढील कारवाई करू असं मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले. महिला आयोग कोणाला वाचवण्याचा प्रयत्न बिलकुल करत नाही. याच्यामध्ये आपल्याकडे जी तक्रार आलेली आहे, या तक्रारीमध्ये एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चातसुद्धा महिला असताना अशा पद्धतीची तिची बदनामी होते, हे खेदजनक आहे. त्याच्यामुळे याच्यात तथ्य काय आहे आणि संबंधित व्यक्तीच्या आईवडिलांनी देखील तक्रार केलेली आहे. मग ही तक्रार कधी आली, या तक्रारीमध्ये त्यांचं म्हणणं काय, हे प्राथमिक तपासामध्ये समजणार. आणि हा तपास मालवणी पोलीस स्टेशनकडे आहे, म्हणून आपण त्यांच्याकडून हा सगळा अहवाल मागू. दरम्यान काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशाची हत्या झाली असा आरोप केला होता. तर आता दिशाच्या आईनं मात्र आपली मुलगी नैराश्यात होती आणि त्यातूनच तिनं आत्महत्या केली असं स्पष्टीकरण दिलंय. दिशा सालियनवरून आणि त्यात बिचाऱ्याची हत्या करण्यात आली. तेव्हा कोणत्या मंत्र्याची गाडी होती, त्या बिल्डिंगचे जे कॅमेरे लागले होते ते गायब कसे झाले? 13 जूनला रात्री CCTVचे कॅमेरे नव्हते, पहिले होते, लोक सांगतात सोसायटीची. ठराविक माणसाची ॲम्ब्युलन्स कशी आली, ॲम्ब्युलन्स कोणी आणली, हॉस्पिटलला कोणी नेलं, सगळे पुरावे नष्ट कोणी केले, याची चौकशी होणार. त्यात कोणते अधिकारी होते तेही आता माहिती आहे, ते आता तिकडे राहिले नाहीत, तेही आता उघडं करतील सगळं.
वो स्ट्रेस में, ऑफिस का स्ट्रेस में थी वो। एक्चुअली इधर ही एक बार बोली थी मम्मी मेरा एक डील कैंसिल हो गया करके, लेकिन मुझे उतना सीरियस लेती है करके उसका बाद फिर से 2 डील, बड़ा वाला डील कैंसिल हुआ था। लास्ट मोमेंट में ऐसा हुआ था, तो इधर बोले तो जाने दो ना, वो ऑफिस वाला का प्रॉब्लम है, ऐसा करके मैं बोले था रहने दो, दूसरा आएगा करके मैंने। लेकिन वो इतना सीरियस लेने वाली तो वो भी पता नहीं था, लेकिन ये तो छोटा दूसरा उससे बड़ा था, इसके लिए वो बहुत एकदम स्ट्रेस हो गई लगता है। वो उसका फ्रेंड का थ्रू से पता चला ना, उससे वो बता रही थी वो भी सब स्टेटमेंट दिया था, सब क्लियर हो गया था। अभी किसको भी परेशान मत कीजिए, मैं हाथ जोड़ के विनंती करती हूँ। तर 7 मार्च नंतर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार असून त्यासंबंधित सगळे पुरावे तयार असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलाय। फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणत्या अभिनेत्रीचे कोणाशी संबंध आहेत हे आम्हाला उघड करायला लावू नका, नाहीतर भाजपच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा पलटवार नवाब मलिकांनी केलाय। सगळे पुरावे समोर येतील आणि कोणाकोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे, कोणाकोणाला जेलमध्ये जायचं आहे, उसना अवसान आणणं जे चाललंय ना, आणि वाटेल ती शिरोळा भाषा वापरणं चाललंय ते यासाठीच चाललेलं आहे। कसं आहे, दिवा विझण्यापूर्वी फडफड पडत, आपल्याला वाटतं की दिवा लय प्रज्वलित झाला, तर ती विझण्यापूर्वीची फडफड असते। दिशा सालियनच्या विषयात नेमकं काय झालेलं आहे हे बंदिस्त आहे। 7 मार्च नंतर उघडेल, तेव्हा कळेल कोण आहे। एखादी महिला मृत्युमुखी पडल्यानंतर त्याच्या नावाने आरोप करत आहे, त्यांच्या परिवारचे लोक सांगत आहे की माझी मुली हयाती नसताना त्याच्या बदनामीच्या कट कारस्थान बंद करा। त्यांनी स्वतः कंटाळून ते काही वाईट केलं, त्याने त्याची जबाबदारी कुणाची राहील? मला वाटते की ज्या प्रकारचा घाणेरडा राजकारण त्या भाजपच्या लोकांच्या माध्यमातून सुरू आहे, निश्चित रूपाने जर काही वाईट घडलं त्याची जबाबदारी भाजपच्या लोकांची राहते। ते खुलासा केलं पाहिजे, पुरावे असतील तर जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याकडे तक्रारी केली पाहिजे। पण अभिनेत्री, फिल्म जगतची लोक, या भाजपवाल्यांच्या कोणाशी संबंध आहे ज्यास आम्हाला तोंड उघडण्यासाठी भाजपने आव्हान देऊ नये। आपल्यासोबत मुंबईचे महापौर किशोरीताई पेडणेकर आहेत, त्या स्वतः सालियन यांच्या कुटुंबियांना भेटल्या होत्या। ताई, तुम्ही भेटा, अतिशय संवेदनशील असा हा विषय होता, मात्र राजकारणाने त्याला असंवेदनशील बनवून टाकलेलं आहे। सांत्वन केलं तुम्ही त्यांच्या कुटुंबियांचं, आई वडिलांना भेटलात, काय प्रतिक्रिया होती तुमची? इतका त्या फॅमिलीला त्रास होता कामा नये, आणि त्यासाठीच आपण महिला आयोगाला सांगितलं की याची कसून परत चौकशी करा। खरंच कोणी दोषी असेल तर ते आणा समोर, सगळ्यांच्या समोर आणा, परंतु कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा असं करणं मला वाटतं चुकीचं आहे। चंद्रकांत पाटील भाजपचे नेते यांनी देखील काही वेळापूर्वी हे सांगितलं आहे की 7 मार्च नंतर दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये जे कोणी अडकलेले त्यांचा आम्ही भांडाफोड करणार आहे, ते आम्ही उघड करणार मी आहोत। तर म्हणते उलट कराच, नक्की केला पाहिजे, पण तो खरा चेहरा आणा। तुम्ही एका गेलेल्या मुलीवर, म्हणजे आपण जे नेहमी म्हणतोय ना, भारतीय जनता पार्टीने महिलांचं हननच करायचं ठरवलंय। आमचं तर उलट म्हणणं आहे की आणाच, खरं आणा, कळू दे, आणि ज्या मुलीला जिने स्वतःचा जीव गमावलाय, तिने स्वतःहून तो केलाय असं तिच्या आईवडिलांचं म्हणणं आहे, आणि तरी पण तिच्या आईवडिलांना त्रास होईल अशा पद्धतीने सतत करत राहणं, तर मला वाटतं हे फार चुकीचं आहे। 7 मार्चला काही वेगळा कॅलेंडर किंवा मुहूर्त असेल तर तो घेऊन या, काही प्रॉब्लेम। तुमचा मुळामध्ये भाजपाचा मुंबई पोलिसांवर विश्वासच नाही, मग आणा यंत्रणा, ती आणलेल्या यंत्रणेचं काय झालं? त्यामुळे असा अविश्वास दाखवून तुम्ही तुमचं डर्टी पॉलिटिक्स करत असाल तर मला वाटतं ते चुकीचं आहे। आणि यानंतर आणखी एक राजकीय बातमी, ती म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे। राष्ट्रवादी शिवसेनेला नष्ट करण्याचा प्रयत्न करतेय, तर 2019 मध्येच याची सुपारी राष्ट्रवादीनं घेतल्याचं दिसत असून राष्ट्रवादीनंच शिवसेनेला हिंदुत्वाचा मुद्दा सोडायला लावला असल्याचा आरोप पाटील यांनी केलाय। शिवाय 80 वर्षांच्या व्यक्तीला 4 खासदारांवर सुद्धा पंतप्रधान होता येतं असं
स्वप्न दाखवलं असल्याची खोचक टीका देखील त्यांनी शरद पवार यांचं नाव न घेता केली. राष्ट्रवादीला बहुधा, आता मी नाव कोट करत नाही, पण राष्ट्रवादीला बहुधा 2019 साली शिवसेना संपवण्याचं काम दिलेलं आहे आणि त्यामुळे ते त्यांना बरोबर हिंदुत्वाची भूमिका सोडायला लावत आहेत. ते त्यांना बरोबर आपल्यासारखं 4 खासदारवाला पक्ष करणार आहेत. त्यामुळे 4 खासदारांच्या साह्याने आयुष्यभर पंतप्रधान होण्याचं स्वप्न बघता बघता ते अजून खूप वर्ष जागावे आहेत, पण बघता 80 वर्ष झाली. तसं उद्धवजींना सुद्धा 2 खासदार 3 खासदाराच्या वर होता येतो हो पंतप्रधान असं म्हणून भरीस घालून त्यांचा पक्ष नायनाट करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करते. आणि यानंतर बातमी आहे पुण्यामधली, ती म्हणजे ओबीसी आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या मोर्चात हाणामारी झाली आहे. मोर्चात आलेल्या 2 कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झालेली असून हाणामारी करणारे 2 कार्यकर्ते भाजपचे असल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलाय. ओबीसी आरक्षणाच्या मागणीसह समाजाच्या इतर मागण्यांसाठी आज पुण्यात केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस ओबीसी सेलनं हल्लाबोल मोर्चा काढला. तर या मोर्चामध्ये काँग्रेस शहराध्यक्ष, काँग्रेस ओबीसी प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. मात्र अचानक मोर्चामधील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यामुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. आणि याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे पुण्याहून आपल्यासोबत आहेत. वैभव, या सगळ्या काँग्रेसनं आज ओबीसी आरक्षणासंदर्भामध्ये आंदोलन घेतलेलं होतं आणि विजय वडेट्टीवार हे 2 दिवसापूर्वी ओबीसी आरक्षणावरून जे बोललेले होते त्याचा निषेध करायसाठी 2 अज्ञात कार्यकर्ते जे आहेत ते अचानक या आंदोलनामध्ये घुसले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली विजय वडेट्टीवारांच्या विरोधात. त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते प्रचंड संतापले आणि त्यांनी या कार्यकर्त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. हाणामाऱ्या तिथं झाल्या. पोलिसांनी मध्यस्थी केली आणि दरम्यान हे दोन्ही कार्यकर्ते जे तिथं आतमध्ये आंदोलनामध्ये घुसून वडेट्टीवारांच्या विरोधात घोषणा देत होते ते भाजपचे कार्यकर्ते आहेत, दावा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आणि काही काळ तणावाचं वातावरण या आंदोलनाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निर्माण झालेलं होतं. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर जो कार्यकर्ता या आंदोलनात घुसून घोषणाबाजी करत होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. या सगळ्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं. ते नेमकी काय कारवाई करतात ते पाहावं लागेल. मात्र तासभर हा गोंधळ जो आहे काँग्रेसच्या आंदोलनामध्ये तो सुरू होता. त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते प्रचंड आणि कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती त्यांनी पोलिसांकडे केलेली होती. धन्यवाद वैभव या सविस्तर माहितीसाठी. प्रचंड कष्ट आणि दृढ निश्चय करण्याची जिद्द असली की अशक्य ते शक्य करता येतं. न्यूज 18 बायजू जिनियस सीझन 2 मध्ये अशा अनेक मुलांशी संवाद साधला ज्यांनी दृढ निश्चयाच्या जोरावर कमी वयात सुद्धा अशक्य ते शक्य केलंय. तर या आठवड्यामध्ये बायजूस यंग जिनियस सीझन 2 मध्ये तुम्ही पाहणार आहात. तर चला पाहूया त्याचीच ही एक झलक. नमस्कार, मैं हूं आनंद नरसिम्हन, जीनियसिस के इस सफर में आपका साथी और सूत्रधार. और आज की हमारी पहली यंग जीनियस ने 10 साल की उम्र से अपनी मुश्किल हालातों और अपनी मजबूरियों को गर्दन से पकड़कर उन्हें धूल चटाकर साबित कर दिया कि वो एक धाकड़ जीनियस है. प्लीज वेलकम झारखंड के छोटे से कस्बे हटवाल से बड़े सपनों, बेमिसाल हिम्मत और मजबूत इरादों के साथ रेसलिंग में 2 बार नेशनल गोल्ड मेडल जीत चुकी 15 साल की चंचला कुमारी. प्लीज वेलकम कॉमनवेल्थ गेम्स में पहली बार विमेन्स रेसलिंग के लिए इंडिया को गोल्ड मेडल जिताने वाली और ओलंपिक्स के लिए क्वालिफाई करने वाली भारत की पहली महिला रेसलर, द वन एंड ओनली गीता फोगाट. नमस्ते. नमस्कार. आइए बैठिए. मैं जब कैंप में थी तो मैंने चंचला को ट्रेनिंग करते हुए वाकई में देखा है. एंड इतनी कम उम्र में जिस तरह से वो ट्रेनिंग करी, जिस तरह से इसकी ट्रेनिंग की स्किल है, टेक्निक्स हैं और जिस तरह से इसके मूव मैट के ऊपर है, तो बिल्कुल आने वाले टाइम में चंचला एक देश का हीरा है. मैं ये कहूंगी अभी भी हीरा है. कैसी लग रही है ये एब्स्ट्रैक्ट पेंटिंग्स? ये इसे टूकन कहा जाता है. जो चित्रकार हैं, जो पेंटर हैं, 2 साल की उम्र में किया है इन्होंने. गजब के हैं ये. ग्लोबल चाइल्ड प्रोडिजी अवार्ड जीत चुके हैं. पुणे के रहने वाले अद्वैत कोलरकर.
Lovely. Come, sit with me. Fantastic. I'm in love with your work, Advait. Thank you. Let me ask you, what's your favorite color? My favorite color is black. Why do you like black so much? I like black because black is so strong and bold, it can cover up all the color. Genius, young genius. कोरोनामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली तर कित्येकांना बेघर होण्याची सुद्धा वेळ आली. अनेक कुटुंब त्यामुळे देशोधडीला लागली. वर्ल्ड टॉयलेट कॉलेजच्या खास मोहिमेमधून सफाई कर्मचाऱ्यांनी अनेकांना मदतीचा हात दिलाय. तर पाहूयात मिशन पाणीचा एक खास रिपोर्ट. स्वच्छता और पानी, 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 हमको बचानी है ये जिंदगानी. लॉकडाउन समय ऐसा आया कि उसने हर इंसान को निचोड़ कर रख दिया. मेरे सामने ऐसे काम आ गए जो मैंने कभी ज़िंदगी में किए नहीं थे, जो कि सफाई को लेकर थे. अब सफाई को लेकर काम तो किया, मेहनत भी की, पर कभी किसी ने ये नहीं कहा कि बेटा तूने साफ़ सुथरा रहना, अपने बच्चों के बारे में भी सोचना है. कभी किसी ने ये नहीं कहा कि हाँ कोई चोट पीट लग जाए कि तुम्हें कोई दवाई दिलवा दें. ऐसा कुछ नहीं हुआ आज तक. ना किसी ने कोई आज तक कोई ड्रेस दी, ना जूते दिए. इस काम से निकलकर मेरी मुलाकात राशिद अंसारी से हुई, जिससे मैं वर्ल्ड टॉयलेट कॉलेज से जुड़ा. विकास जब यहाँ ट्रेनिंग लेने आए थे तब वो कोविड के बाद बिल्कुल बेकार हो चुके थे. उन्हें कहीं काम नहीं मिल रहा था. वो सैनिटेशन के काम से जुड़े हुए थे. तब उन्होंने मुझे बताया कि सर मैं एक पढ़ा लिखा व्यक्ति हूँ, मेरे फैमिली में भी सब जॉब करते हैं, लेकिन कोविड का जो दौर आया उस समय मैं नौकरी से बिल्कुल बेकार हो गया और मुझे उस समय गटर में उतर के भी काम करना पड़ा, इससे मुझे पैसे मिल सके, मैं अपने बच्चों का पेट भर सकूँ. तो बोले सर मुझे आपकी ट्रेनिंग प्रोग्राम के बारे में पता चला है, अगर कोई मेरे लिए बेहतर विकल्प है यहाँ पे जॉब का तो प्लीज़ आप मुझे इसके लिए बताइएगा, कांटेक्ट करिएगा. तो हमने उनसे कहा कि पहले आप ट्रेनिंग लीजिए, अपने आप को तैयार कीजिए. हमने उनको यहाँ पे ट्रेनिंग दिया, तैयार किया और हरी भरी पटियाला वेस्ट मैनेजमेंट जो इस प्रोग्राम में पार्टनर है, आज वो व्यक्ति एक वार्ड का सुपरवाइज़र है, सारी सफाई का काम देखता है. आज उसको म्यूनिसिपल काउंसिलर, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के लोग सब उसको जानते हैं, तो उसके लिए एक बहुत सम्मान की बात है. तो मुझे ये बात है कि अच्छी लगी कि हम हाउस कीपिंग के अलावा भी और भी ऐसे सेक्टर सैनिटेशन में खुल रहे हैं उनके लिए, जहाँ पे अपने आप को ले जाके एक बेहतर विकल्प पा सकते हैं जॉब का. स्वच्छता और पानी, 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 हमको बचानी है ये जिंदगानी. आणि यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.